आता गोले पाटील साहेब आणि ॲडव्होकेट नासिर खान साहेब, डोंगरे साहेब, टाकरकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तर ही बीड जिल्ह्यात परळी शहरामध्ये जी घटना घडली आहे, तोहीद पठाण यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आलेली आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। आणि ही हत्या एवढी क्रूर होती की त्याच्या अंगावर, तोहीद पठाण यांच्या अंगावर एक सुद्धा जागा अशी शिल्लक नव्हती जिथं मार नव्हते। त्यांच्या गुप्त अंगावर सुद्धा मारण्यात आलं होतं आणि काहीही पुरावा भेटू नये यासाठी रेल्वे ट्रॅकवर फेकून त्यांना ते पुरावा नष्ट करायचा होता। परंतु ते म्हणतात ना की नियती सर्वप्रथम हे सगळं खेळ खेळती आणि त्या हिशोबानं ते सगळं ओपन झालंय आणि त्यामध्ये 3 किंवा 4 असे आरोपी आहेत। त्यांना त्याच्यामधून 2 आरोपी अटक झाले म्हणून आम्हाला माहीत झालंय आणि त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ह्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमा झालो। आम्ही मुस्लिम संरक्षण संघर्ष समिती आणि जकीबाबा फाउंडेशन, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि APCR यांच्याकडून, मौलाना आझाद युवा मंच यांच्याकडून आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुर्दाबाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद।